नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे। आज पुन्हा एक विषय असा आपल्या समोर आलेला आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC कार्ड हे एस टी महामंडळ सुरू करणार असल्याचं समजतं, जे की एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका पत्रानुसार महामंडळ हे कार्ड सुरू करणार आहे। तर त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अमृत महोत्सव योजना, महिला सन्मान योजना यांना ते लागू होणार आहे। तर आतापर्यंत तरी कुठेही दिव्यांगांचा उल्लेख त्या आदेशामध्ये आलेला नाही। त्यामुळं राज्यातील दिव्यांग बांधवांना घाबरून जाण्याची गरज नाही। जे की आपण आयुक्तालयात पण केस टाकली होती आणि आपला कायदा काय सांगतो, अपंग व्यक्ती अधिनियम 2016च्या कायद्यानुसार आपल्याला UDID कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे। हे कार्ड आपल्याला सवलतीसाठी सर्व ठिकाणी ग्राह्य धरण्याचे आदेश त्या कायद्याने दिलेले आहेत आणि हा कायदा केंद्राचा आहे, त्यामुळे तो राज्याला लागू होतो। तर अजून तरी म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तरी दिव्यांगांसाठी NCMC कार्ड लागू करण्यात आलेले नाही। त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही। पुढे काय निर्णय होतील त्या बाबतीत आपण बघू। त्या बाबतीत आपण कोर्टात जाण्याची पण तयारी केलेली आहे की बाबा आमच्याकडे केंद्राने दिलेलं ओळखपत्र असताना आमच्यावर दुसरं ओळखपत्र का लादलं जाते। तर असं न करण्यासाठी आपण राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांकडे पण दाद मागितली होती, परंतु त्यांच्या तो विषय लक्षात आला नाही का काय, त्यांनी तो विषय ST महामंडळावर सोपवला। महामंडळाचं असं म्हणणं आहे की तो राज्य शासनाचा विषय आहे, पण जरी राज्य शासनाचा विषय असला तरी आमचा कायदा केंद्राचा आहे आणि केंद्राचा कायदा पाळणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे राज्य शासन केंद्राच्या कायद्याचा अवमान करणार नाही एवढं तर नक्कीच। त्यामुळं NCMC कार्ड बाबतीत जोपर्यंत पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही दिव्यांगांनी घाबरून जाण्याची गरज नाही। सध्या तरी आपल्याला ते कार्ड कंपल्सरी केलेलं नाही। ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू काय करायचे, आंदोलन करायचे, काय करायचे, तो त्यावेळी निर्णय घेतला जाईल। वरिष्ठांबरोबर चर्चा पण सुरू आहेत, काय निर्णय घ्यायचा काय नाही ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। तर आजचा हा व्हिडिओ बरेच दिवसानंतर आपल्या समोर आणलेला आहे, कारण मध्यंतरी विषयच नव्हते। आज नवीन विषय आला, असेच नवीन विषय येतील त्यावेळी व्हिडिओ काढला जाईल। धन्यवाद।